अमात्य सहित भद्रसेन गुरुसी झाली लोटांगण, म्हणे इतकुने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुता करीती नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रियकर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन, देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुर्खा नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हाला वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा. आज पोसोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्रित गेले आळहोळी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हा आकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र, शिशिमित्र नवते ते. नव्हता माया माया विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्म म्हणोनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथुनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांश निर्मिला पितवसन, रजांश सृष्टीकर्ता द्रुहिण, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्व स्थित्यंत करविता. विधिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून तारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राधायाय परम पावन. त्याहुनी विशेष गृहदान, भुवनयत्री असेना, बहुत करी हा जतन. त्याहून आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, ज्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सत्पपुत्रा सांगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याते दर्शन तीर्थे पवन. स्वर्गीचे देव दर्शन, त्यांचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जन. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतुर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे त्यासी, कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होये निर्धारे. याकरता भद्रसेवा अवधारी, अयुत रुद्रा वर्ताने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्गत होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरु रक्षी त्यापासून. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्राष्टकांची भक्ती पूर्ण. न्यासध्याय युक्त पाहून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, त्यासी वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रति ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालू न देती. मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधर्णूचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यांनी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा गपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगा रासारिखे. जो मज घेऊन जात असता, 4घे पुरुष धावूनी आले. पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तैसे जे गबसती, दिगंत तम
संवारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणास घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्याची महासुस्वर, मृदुंगवाद्ये गरजती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके, भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत. म्हणून सांडिता ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी, रमणीलिंग अर्जिर्जे. की निर्देवास सापडे चिंतामणी. की क्षुतिधा पुढे क्षीराब्दी ये धावनी. तैसा कौमल भवक्ते क्षणी, नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कया हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुविनी जाण, वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करत लळमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातून मूर्तिमते निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहपर्यंत आवनी, उभे ठाकले देहता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावणी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अंतिरे दष्ट्या तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत्व, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. जेथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांझ झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहास न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे. ते वचावे ते त्यजावे, जीवे भावे. जेवी सुशीळ हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यासे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित. अखंड पाहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदया मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग नविटे कालयत्री. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, एकादशाध्याय गूढा. श्री सांब सदा शिवा पर्णमस्तु पर्णमस्तु पर्णमस्तु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभो हर हर. तर मी हा संपूर्ण अध्याय, थोडा वेळ लागला, थोडासा म्हणजे नाही भरपूर मोठा झाला व्हिडिओ, पण मला इच्छा होती की ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना हा अध्याय मी कमीत कमी ऐकवावा, आणि म्हणून मी या अध्यायाचे पठण केले आहे. आणि दर सोमवारी मी हे करते, तुम्हीही करा आणि आयुष्यात किती सुख लाभते ते बघा. तुमच्या घरात कुणीही जास्त आजारी पडणार नाही, मृत्यू जवळ येऊन देखील त्या माणसाचं संरक्षण होईल. तुमचं गाडीत लांब कुणी जात असेल, प्रवासात असेल, कुठल्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला काळजी असेल तर हा 11वा अध्याय नक्की पठण करा.
अध्याय पठण करताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा अखंड असू दे, परत धूप असू दे, घरामध्ये उदबत्त्या लावलेल्या असू देत, एक सुवासिकता चारी बाजूला प्रसन्नता असू दे आणि हे शिवलीलामृताचे पारायण किंवा किमान 11वा अध्याय तरी तुम्ही दर सोमवारी करावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझा हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या या चॅनेलला आणि मराठी हाऊसवाईफ या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया. सर्वप्रथम सगळ्यांना सोमवार या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सोमवार म्हटलं की आपल्याला शिव आराधनेची इच्छा होते किंवा सोमवार म्हटले की आपल्याला शंकराची पूजा करायची आहे, शंकराला अभिषेक करायचा आहे, शंकराला बेलपत्र चढवायचे आहेत, ह्याची आपल्याला नक्कीच आठवण होते. तर आपला आजचा विषय तोच आहे की शिवलीलामृत कसे करावे किंवा शिवलीलामृतचा विशेष करून 11वा अध्याय का करावा, ह्या बऱ्याच मला रिक्वेस्ट होत्या आणि आज मी तीच तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. सर्वात आधी मी थोडीशी शिवलीलामृताबद्दल तुम्हाला माहिती देते की शिवलीलामृत प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढते. कारण स्वतः आपले भगवान शंकर हे महामृत्युंजय म्हणजे महामृत्यूलाही टाळणारे आहेत. मृत्यूवर विजय मिळवणारे कोणते देव असतील तर ते फक्त भगवान शंकर आहेत, ज्यांचा वासही स्मशानात असतो. त्यामुळं आपल्यावर अवघडातलं अवघड संकट, आजारपण काहीही आलं तरी भगवान शंकर आपले हे जे संकट असते ते तारून नक्कीच नेतात. त्यासाठीच आज आपल्याला काय माहिती घ्यायची आहे तर आपल्याला आज 11वा अध्याय आणि संपूर्ण शिवलीलामृत ह्याची पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्हाला हे पारायण करायचे असेल तर कोणत्याही सोमवारपासून, श्रावण महिन्याचीच वाट बघावी असे काही नाही. श्रावण महिन्यात केलेले जास्त उत्तम असते, पण तुम्ही आत्तापासून जरी चालू केलेत तरीही चांगले आहे. आता सध्याच्या काळात आपल्याला मंदिरामध्ये जाता येत नाही, नाहीतर मंदिरात जाऊन पूजा करून तिथेच वाचन करावे किंवा तिथे जाऊन पूजा करून घरी येऊन वाचन करावे या पोथीचे, असे याचे शास्त्र आहे. तर आपल्याला घरगुती पूजा कशी करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला सकाळी उठून शुचिर्भूत व्हायचे आहे. शुचिर्भूत झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पांढरे वस्त्र धारण करायचे आहेत. मळके, घाणेरडे किंवा डार्क रंगाचे कोणतेही वस्त्र तुम्हाला हे पारायण करताना घालायचे नाही आहे. त्यानंतर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पांढरेच वस्त्र किंवा ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला पिंडीचा कुठल्या प्रकारचे तुमच्याकडे शिवलिंग आहे त्यानुसार मध, पंचामृत, उसाचा रस, फळांचे रस अशा प्रकारे आपला शिवलिंगावर अभिषेक केला जातो. कोणत्याही शिवलिंगाला उसाचा रस किंवा फळांच्या रसाने आणि मधाने अभिषेक केलेला अतिशय चांगला असतो. शिवलिंगाचेही अनेक प्रकार आहेत, जसे स्फटिक आहे, पारद आहे, नर्मदा शिवलिंग आहे, असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी तुमच्याकडे कोणतेही असो, पण अभिषेक करूनच आपल्याला पूजेला बसायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर 11 बेलपत्र चढवायचे आहेत. पांढरे फूल, परत चंदन म्हणजे त्यांना शृंगार केलेला शंकरांना खूप आवडत होता. रुद्राक्षाची माळ असेल तर ती, भस्म, असा सगळा शृंगार आपल्याला पिंडीचा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या हाताला छानपैकी एक पाण्याचा तांब्या आणि डाव्या हाताला आपल्या जे काही असेल आपलं पोथी वगैरे किंवा दिवा लावायचा आहे आणि एका पाटावर आपल्याला पोथी घेऊन बसायचं आहे. पोथी घेऊन बसल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला 108 किंवा 1008 वेळा ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे. ह्याचे अध्याय असे आहेत की पहिल्या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय, दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा अध्याय, म्हणजे सोमवारी अध्याय 1 आणि 2, मंगळवारी अध्याय 3 आणि 4, बुधवारी अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10, शनिवारी अध्याय 11 आणि 12 आणि रविवारी अध्याय 13, 14 आणि 15. 15व्या जो हे आहे त्याला जास्त महत्त्व नाही, पण तरीही संपूर्ण पोथी वाचलेले कधीही चांगले, त्यामुळे 15वा अध्याय देखील तुम्ही वाचनात ठेवावात. अशा प्रकारे पारायण पूर्ण करावे आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर देखील 108 वेळा किंवा 1008 वेळा तुम्हाला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे, तरच ह्या पोथीचे संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे कुठले रविवारी प्रसाद होईल, संध्याकाळी जे काही जेवण आपल्या शाकाहारी घरामध्ये होईल, थोडेसे गोड
म्हणजे काय तर पांढरी मिठाई, पांढरी खीर असा कुठलाही नैवेद्य दाखवून तुम्हाला ह्याचे घरातच उद्यापन करायचे आहे. याला उद्यापनाला कुणालाही बोलवावे लागत नाही आणि शंकरापुढे तुम्ही थोडीफार रक्कम ठेवून ती एखाद्या गरिबाला तुम्ही दान करू शकता. कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही त्याचे दान करू शकता. भले ते 11, 21, 101 कितीही रुपये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे शिवलीलामृताचे पारायण पार पडायचे असते. श्री शंकरांच्या चरणांजवळ प्रार्थना करायची असते की माझ्याजवळ आलेले हे सर्व काही संकट आहे ते दूर होऊ दे, म्हणून मी हे पारायण करतो आहे आणि माझ्याकडून ते तू व्यवस्थित करून घे, ही प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे. हे पारायण करायला बसायच्या आधी तुम्हाला संकल्प सोडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते की कोणतीही पोथी, पूजा, कोणतीही गोष्ट तुम्ही जर मनोवंचित फलासाठी करत असाल तर तुम्हाला संकल्प सोडणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संकल्प सोडणे हे 2 मिनिटाचे काम असेल तरी ते महत्त्वाचे आहे, म्हणून तुम्ही ते करावेत. आता तुम्हाला मी सांगते की प्रत्येक तुम्हाला फलश्रुती काय आहे, अध्यायांची फलश्रुती काय आहे. अध्याय पहिला, या अध्यायाचे नित्यवाचन केले तर संचित पापे नाहीशी होऊ लागतात. बऱ्याचदा आपल्या हातून न कळत अशी पापे घडतात जी आपल्यालाही कळत नाहीत, तर ती पापे सगळी धुतली जावीत म्हणून अध्याय पहिला ह्याचे रोज पठण करावे. अध्याय दुसरा, सोमवारी सायंकाळी जर तुम्ही हे वाचन केलेत तर जी हातून तुमच्या न कळत पापे घडलेली आहेत ती नाहीशी होतात. अध्याय 3, रात्रीच्या प्रथम प्रहरी अध्याय वाचला तर भूतबाधा जर तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची करणीबाधा, भूतबाधा झाली असेल तर ती नष्ट होते. अध्याय 4, सोमवारी मोठ्याने वाचन करावे, त्यामुळे दारिद्र्य नष्ट होऊन शत्रुभय नष्ट होते. अध्याय 5 याचे वाचन करून प्रदोष व्रत करावे, संकटे नाश पावतात आणि गेलेले वैभव पुन्हा मिळते. अध्याय 6, स्त्रियांनी हा अध्याय वाचला तर सौभाग्य टिकते आणि सर्वजण दीर्घायुषी होतात. अध्याय 7, दर सोमवारी या अध्यायाचे परमश्रद्धेने वाचन केले तर आपला कपटी स्वभाव बदलण्यास उपयोग होतो आणि साक्षात सद्गुरूंची भेट होते. अध्याय 8, या अध्यायाचे पारण केले तर जीवनात यशप्राप्ती होण्यास मदत होते आणि शिवकृपा लाभते. अध्याय 9, भस्म लावावे. अध्याय 9 करताना ओम नमः शिवायचा रोज सायंकाळी 121 वेळा जप करावा. त्यानंतर हा अध्याय वाचावा. यामुळे पूर्वजन्मीचे स्मरण होण्यास मदत होते आणि हातून आपल्या सत्कर्मे घडू लागतात. आता अध्याय 10, या अध्यायाचे नित्य पठण केल्याने संतानाची प्राप्ती होऊ शकते. अनेक साधू संतांची आपल्याला भेट होऊ शकते. अध्याय 11, भस्म रुद्राक्ष धारण करून या अध्यायाचे वाचन केले, याबरोबर कमीत कमी 11 वेळा ओम नमः शिवायचा जप केला तर आपले दुर्भाग्य नष्ट होऊन वैभवाची प्राप्ती होते. अध्याय 12, या अध्यायाच्या पठणाने मनातील पापी वासना नाहीशी होते, व्यसन, रोग आणि दारिद्र्यही नष्ट होते. अध्याय 13, या अध्यायाच्या पठणाने आपली आसुरी वृत्ती नष्ट होऊन अंतःकरणात शिव आणि विष्णू यांची भक्ती निर्माण होते. अध्याय 14, या अध्यायाच्या वाचनाने घरामध्ये शांती प्रस्थापित होते, गृहस्थाश्रम धर्म उत्तम रीतीने पार पडेल, घरात आलेले सर्व अतिथी प्रसन्न होतात. अध्याय 15, या अध्यायाच्या पठणाने आपली धर्मश्रद्धा तर वाढतेच, वेदांत ज्ञान प्राप्त होते, सद्गुरूंची भेट होते. शिवलीलामृताच्या पारायणाने प्रापंचिक आणि पारमार्थिक मार्गातील अनेक गोष्टी पूर्ण होतात. तर आजचा आपला विषय जो आहे तो आहे शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचा. आणि या 11व्या अध्यायाची फलश्रुती ही अशी आहे की तुमच्या संतानांच्या संपूर्ण सुखासाठी तुमच्या घरात कुणाचाही दुर्दैवी मृत्यू होऊ नये म्हणून तुम्हाला सुख, संपत्ती, आरोग्य या सर्वच गोष्टी तुम्हाला अध्याय 11वा मिळवून देणार आहे. अध्याय 11व्यामध्ये रुद्राक्षाचे सुंदर वर्णन केलेले आहे. रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत, बेलपत्र, रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत, त्या प्रत्येक रुद्राक्षाच्या प्रकाराचा फायदा काय, याचे संपूर्ण वर्णन अध्याय 11व्यामध्ये दिलेले आहे. आणि आपल्या शंकर भगवानांना बेलपत्र आणि रुद्राक्ष हे दोन्हीही अत्यंत प्रिय आहेत. त्यासाठी आपल्याला अध्याय 11वा वाचायचा आहे. तो मी तुम्हाला आज या ठिकाणी करून दाखवत आहे.
अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सुत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चरिती. त्यांच्या पुण्यासी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख क्षणमुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणींचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित, प्रजा दायादू भुसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुत सुभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेवविती. ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणिती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वताम, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमेजये सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक. विरंचीस दटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. दैवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसे महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडपशारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वर्षे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्य
वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची धूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नकचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिपय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश सह्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मन तिचा भोगकाम इच्छून भूप सभाग्य यती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमी लातो पुरुषतत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचक मनिजे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला ज्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गूची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद धन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावू लाहले चहूकडून एकच हाक जाहली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त करत यावरी पुसे सौदागर महानंदे प्रदी तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या
अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वगाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवंदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री जुळजुळ वाहे निर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयांचे श्री, नीळकंठ खटवा गाधरी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडाचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 पूजा पसरुनी. अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे मागे वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्यरूपी पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरत रुची वने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धौलागारे, भक्त कारणे निर्मिली. जेथे वोसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रेस नास. म्हणे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्वपुण्ये करून सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस.